नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, नवीन मतदान कार्ड नोंदणी कशा पद्धतीने करायची मित्रांनो, नवीन मतदान कार्ड रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, या मी इथं आता नवीन मतदान कार्डचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. स्वतः मी अप्लाय करून दाखवणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा असतो मित्रांनो. ओके, त्या व्हिडिओ मार्फत मला संपूर्ण माहिती भेटणार आहे. ऍप्लिकेशन कशा पद्धतीने भरायचं आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, त्याच्यानं ट्रॅकिंग आयडी कसं काय ट्रॅक करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आपल्याला ह्या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. वोटर आयडी ECI.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो आपल्या सामने अशा प्रकारे इंटरफेस येतो. आपल्याला इथं लँग्वेज वगैरे पण आपण चेंज करू शकतो. सगळ्यात आधी तर इंग्लिश किंवा हिंदी मधून आपण बघू शकतो, आपल्याला भरू शकतो किंवा वाचू शकतो. ओके, तर आपण इंग्लिश लँग्वेज चॉईस करूया मित्रांनो. आता मी थोडं मोठं करून घेतो इथं. तर आता अशा पद्धतीने इथं आल्यानंतर मित्रांनो वोटर सर्व्हिस पोर्टलवर आल्यावर इथं आपल्याला दोन ऑप्शन बघायला मिळतात मित्रांनो, लॉग इन अँड साइन अप. तर लॉग इन जे असतं मित्रांनो, ज्यांना कधी डाउनलोड वगैरे करायचं असलं मतदान कार्ड, तर तिथे लॉग इन करून डाउनलोड करू शकतात, काही करेक्शन वगैरे करू शकतात. आणि ज्यांच्याकडे आतापर्यंत ज्यांनी मतदान कार्ड बनवलेलं नाही मित्रांनो, त्यांना इथं साइन अप ऑप्शनवर क्लिक करावं लागतं मित्रांनो. रजिस्ट्रेशन करावं लागतं सगळ्यात आधी. ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि आपला पासवर्ड वगैरे आपल्याला इथं कॅप्चर करावा लागतो मित्रांनो. ओके, तेवढं झाल्यानंतर आपल्याला मग इथं न्यू रजिस्ट्रेशनवर आपल्याला इथून फॉर्म भरावा लागतो मित्रांनो. हा जो फॉर्म असतो मित्रांनो, फॉर्म नंबर 6 असतो. 18 वर्ष झालेलं असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता, आणि कधी आपल्याला 1-1.5 महिना पण बाकी असेल तर आपण इथं भरू शकतो मित्रांनो. येणाऱ्या पर्सनसाठी तुम्ही इथून अप्लाय करू शकता, आणि ट्रॅकिंग वगैरे साठी तुम्हाला मी सांगतो आता नंतरची प्रोसेस. इथं आल्यानंतर आपल्याला साइन अप ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो. इथं आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी इथं बघू शकता इंडिया रेसिडेंट इलेक्टरसाठी असणार मित्रांनो. हे इथं ऑप्शन वगैरे दिलेलं आहे. इथं मोबाईल नंबर, सगळ्यात आधी आपला मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस आपल्याला ऑप्शनल मित्रांनो आपल्याला टाकायचं असेल टाकू शकतात, आणि कॅप्चर कोड टाकायचं मित्रांनो. इथं अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचं मित्रांनो. एवढं भरून घ्यायचंय, तर त्याला भरून घेऊया. हे सगळं भरून झाल्यावर मित्रांनो आपल्याला कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचंय. जसं तुम्ही कंटिन्यू क्लिक करणार मित्रांनो, त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता फर्स्ट नाव, आपलं पहिलं नाव टाकायचंय, त्याच्यानंतर आपलं लास्ट नाव टाकायचं, म्हणजे आपला सरनेम जे असतं ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा मित्रांनो, बनवून घ्यायचं आपला पासवर्ड, आणि कन्फर्म पासवर्ड करून रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचंय मित्रांनो. क्लिक करूया आपण आता. जसं की मित्रांनो तुम्ही रिक्वेस्ट OTP वर टाकलं, जसं क्लिक केलं आपण, तर आपल्या समोर आता OTP कोड आपल्याला इथं पाठवलेला आहे. एक मोबाईल नंबरवर एक OTP कोड येतो मित्रांनो आपल्याला, जो मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे, आणि आपण जो मेल ऍड्रेस दिलेला आहे मित्रांनो, त्या मेल ऍड्रेसवर एक OTP येतो मित्रांनो. असे दोघे OTP आपल्याला वेगळे वेगळे टाकायचे असतात मित्रांनो. तर व्हेरीफाय करून घ्यायची आपल्याला. त्याला व्हेरीफाय करूया. जसं की मित्रांनो इथं व्हेरीफायवर क्लिक करायचं, OTP टाकून ईमेल ऍड्रेसचा आणि आपल्या मोबाईल नंबरचा. लगेच आपल्याला इथं बॅक पेजवर यायचंय मित्रांनो. इथं आल्यानंतर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही, आता आपल्याला इथं मोबाईल नंबर, आपल्याला कॅप्चर कोड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं मित्रांनो. ओके, मोबाईल नंबर आपला कॅप्चर करून लॉग इन करून घेऊया आपण आता एकदा परत, कारण की आपल्याला परत एकदा लॉग इन करावं लागतं यासाठी. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं आपला पासवर्ड टाकून घ्यायचा परत, आता एकदा 2 वेळेस पासवर्ड आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं परत एकदा. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला परत एकदा इथं रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचं. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP कोड आपल्याला ते येतो मित्रांनो. ओके, OTP कोड टाकून घ्यायचा मित्रांनो, आणि आपल्याला व्हेरीफाय आणि क्रिएट न्यू पासवर्ड याच्या क्लिक करून टाकायचे आणि ओके करून टाकायचे. जसं आपण ओके केलं मित्रांनो, तर परत बघू शकता आपण आता इथं आपण बॅक पेजवर आलेलो मित्रांनो, लॉग इन पेजवर. ओके, लॉग इन पेजवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं, इथं आता आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचं आपल्याला. आता जो पण तुम्ही पासवर्ड बनवलेला असेल, मोबाईल नंबर टाकला असेल, आणि कॅप्चर कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं एकदा. तर मित्रांनो इथं आपल्याला लॉग इन करण्यासाठी एकदा परत OTP टाकावं लागेल, कारण की लॉग इन करताना आपल्याला OTP द्यावाच लागतो अजून सक्सेसफुल झालेलं असल्यामुळे. आता लॉग इनवर जसं क्लिक केलं आपण आता, तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आपण लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथं आपलं नाव दिसतं, नाव आपल्याला इथं बघायला मिळतं मित्रांनो. लॉग इन प्रोफाईल चेंज पासवर्ड आपण इथं करू शकतो, आपलं नाव वगैरे बघायला मिळतं मित्रांनो. इथं लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता काय करायचं, इथं न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला इथं क्लिक करायचं फॉर्म नंबर 6 वर. जसं आपल्याला इथं क्लिक केलं मित्रांनो, आता बघू शकता आपल्या समोर अशा प्रकारे प्रोफाईल ओपन होते मित्रांनो. थोडं मी मोठं करून तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. तर अशा प्रकारे ही प्रोफाईल आल्यानंतर तुम्ही त्या लँग्वेज पण चेंज करू शकता, हिंदी इंग्लिश मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने फॉर्म नंबर 6 आपल्याला भरावा लागतो. इथं आपल्याला लँग्वेज वगैरे पण देऊ शकता तुम्ही. मराठी लँग्वेज मी करून घेतो आता. इथं बघू शकता तुम्ही आता मराठी लँग्वेज मध्ये मी केलेलं आहे, की वाचायला तुमच्यासाठी.
नवीन मतदारांसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज असतो मित्रांनो. तर आपल्याला राज्य निवडायचं मित्रांनो. तर राज्य आपल्याला निवडून घ्यायचं आपलं सगळ्यात महाराष्ट्र राज्य आपलं इथं कुठं आहे, इथं महाराष्ट्र राज्य. आपला जिल्हा निवडून घ्यायचा मित्रांनो, जो पण असेल आपला जिल्हा वगैरे तो निवडून घ्यायचा इथं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला विधानसभा मतदारसंघ निवडा आपला कोणता आहे, आपल्याला मतदारसंघ निवडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ओके, जो पण आपला असेल तो अशा पद्धतीने इथं निवडून घ्यायचा मित्रांनो. ओके, त्यानंतर लोकसभा मतदारसंघ क्रमांकाचं नाव हे आपल्यासमोर येणार नाही मित्रांनो. ओके, दोघांपैकी आपल्याला एक निवडायचं असतं, महाराष्ट्र स्टेटनुसार ते असतं मित्रांनो. एवढं निवडून घ्यायचं मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील पेजवर इथं क्लिक करायचंय. मी वरील मतदारसंघाचे नाव मतदान यादीत समाविष्ट करण्यास अर्ज करतो, याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय. जसं झालं बघू शकता इथं निवडलेलं राज्य, विधानसभा, लोकसभा मतदारसंघ इथं निवडला गेलेला आहे. वैयक्तिक माहिती भरायची, तिथे नातेवाईक तपशील, संपर्क तपशील अशा प्रकारे आपल्याला इथं एल पर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती भरायची असते मित्रांनो. ओके, तर आता आपल्या इथं आता वैयक्तिक माहिती भरून घेऊया आपण. 2 नंबरला आपलं पहिले नाव, त्यानंतर सरनेम, आपलं जे पहिलं नाव असतं मित्रांनो, आडनाव असतं ते इथं टाकून घ्यायचंय आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी इथं अपलोड युअर फोटोग्राफ, इथं फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा मित्रांनो. चला तर मग करून घ्या एवढं. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं अपलोड युअर फोटोग्राफ साईज जी असणार आपली 2 MB पर्यंत पाहिजे. त्यानंतर पुढील पेजवर क्लिक करायचंय आपल्याला. जशा पद्धतीने आपण आता करून घेऊया. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला फोटो वगैरे अपलोड केल्यानंतर पुढील पेजवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला फोटो वगैरे झाल्यानंतर कोणत्याही एका नातेवाईकांचे नाव व आडनाव आपल्याला टाकायचं असतं मित्रांनो. रिलेटिव्ह बघू शकता, वडील आहे, आई आहे, पती पत्नी अशा प्रकारे आपल्याला इथं ऑप्शन बघायला मिळतात मित्रांनो. ओके, हे टाकून घ्यायचं आपल्याला. इतर आपल्याला वडिलांचं किंवा रिलेटिव्ह मध्ये आईचं नाव, पतीचं नाव, पत्नी किंवा अनाथ आहात असं ऑप्शन निवडायचं. तर रिलेटिव्ह घेऊन घ्यायचं आपलं वडील घेतोय मी इथं. वडिलांचे आपल्याला वडिलांचे नाव व आडनाव टाकायचं. आपल्या इथं वडिलांचं नाव व इथं आडनाव टाकून घ्यायचं मित्रांनो आपल्याला इथं. ओके, वर नमूद केलेले आडनाव इथं टाकून द्यायचे, वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर इथं आडनाव टाकून द्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने टाकायचंय. ते टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुढील पेजवर क्लिक करायचं आहे. एवढं भरून घेतल्यानंतर पुढील पेजवर क्लिक करायचंय. त्यानंतर आपला संपर्क तपशील टाकायचं इथं. मोबाईल क्रमांक, त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस आपल्याला टाकायचा असतो मित्रांनो. मोबाईल क्रमांक आपल्याला इथं टाकायचा आहे बॉक्समध्ये. त्यानंतर आपल्याला सेल्फ टाकायचा आहे. वरून नातेवाईकाचा असेल तर नातेवाईक जे आपण वरून नाव टाकलेलं आहे त्या नातेवाईकाचं प्रमाण टाकू शकतो मित्रांनो. जसं वडिलांचं टाकलं तर वडिलांना टाकू शकतो, नाही स्वतःला टाकून घ्यायचं इथं. टिक करायची, तर मेल ऍड्रेस पण टाकून घ्यायचा आहे आणि टिक मेल ऍड्रेस पण टाकून द्यायचा मित्रांनो. अशा पद्धतीने एवढं भरून घ्यायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील पेजवर इथं क्लिक करून घ्यायचंय. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. माझ्याकडे आधार कार्ड नसल्यास मी देऊ शकत नाही, हे पण ऑप्शन आपल्याकडे नसेल तर इथं आधार क्रमांक टाकून द्यायचा आपल्याला इथं आणि पुढील पेजवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो एफ मध्ये आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचे. जे पण आपलं जेंडर असेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, मेल. त्यानंतर पुढील पेजवर परत क्लिक करायचे. त्यानंतर इथं जन्मतारीखची माहिती द्यायची मित्रांनो आपल्याला. जन्मतारीख मध्ये सगळं आपल्याला डेट, आपलं मंथ आणि इयर आपल्याला टाकायचं जन्मतारीख मध्ये. त्यानंतर मित्रांनो आपल्याला वयाचा पुरावा म्हणून आपल्याला कागदपत्र पण इथं द्यावी लागणार आहे मित्रांनो. जेणेकरून आपल्याला कागदपत्र आपल्याकडे पाहिजे, दस्तावेज म्हणजे कागदपत्र आपल्याला निवडून घ्यायची. इथं आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, 10वीचं मार्कशीट, इंडियन पासपोर्ट यापैकी देऊ शकतो, नाही तर बर्थ सर्टिफिकेशन जे असतं आपल्या हॉस्पिटल ते पण आपण देऊ शकतो मित्रांनो. इथं मी आधार कार्ड चॉईस करणार आहे. त्यानंतर मित्रांनो जन्म तारखेच्या पुराव्याची दखल अंदाज कागदपत्र व नमूद केल्यापैकी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्यास कृपया आपल्याला हे ऑप्शन आपण निवडू शकतो मित्रांनो. आपल्या इथं निवडून आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो. ओके, तर आपण निवडून घेऊया. चला, तर मित्रांनो आपला डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आधार कार्ड अपलोड केल्या मी इथं. त्यानंतर पुढील पेजवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याकडे आता थोडीशी डिटेल बाकी मित्रांनो, 4 डिटेल अजून बाकी, 4 स्टेप. सध्याचा पत्ता, सध्या आपण ज्या पत्त्यावर राहतो असाल मित्रांनो तो पत्ता टाकायचा इथं. जसं की आपलं सध्याचं रहिवासीचे ठिकाण काय आहे, घर क्रमांक, गल्ली, क्षेत्र, परिसर, मोहल्ला, गाव, शहर हे टाकायचं मित्रांनो. इंग्लिशमध्ये टाकायचं इथं, मराठीमध्ये ऑटोमॅटिकली खाली येऊन जातं ते. त्यानंतर टपाल कार्यालय, पिनकोड आणि तहसील पिनकोड आपल्याला टाकून द्यायचा आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला जिल्हा, राज्य निवडायचं आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला इथं कागदपत्रामध्ये आता कागदपत्र द्यावं लागेल मित्रांनो. अर्जदाराची अथवा पत्त्यावर यापूर्वी मतदान नोंद असल्यास एक पालक जोडीदार म्हणून त्यांचे मुलांचे नाव असलेले रहिवासी यांचे कोणतेही एक जोडा मित्रांनो. आपले दस्तावेज आपल्याला द्यायचे मित्रांनो इथं.
जसं की तुम्ही बघू शकता पालकांचं काही पण आपण देऊ शकतो मित्रांनो. वोटर आयडी आपण देऊ शकतो, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड अशा पद्धतीने आपण काही पण देऊ शकतो मित्रांनो. इंडियन पासपोर्ट, करंट पासबुक अशा पद्धतीने आपल्याला काय ते डॉक्युमेंटरी आपल्याला जोडायचं आहे मित्रांनो. ते निवडून घ्यायचं आणि ते जोडून घ्यायचं आणि आपल्याला अपलोड करून टाकायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर स्टेट वगैरे जोडून घ्यायचंय, तिथं टाकून द्यायचंय मित्रांनो आणि आपल्याला अपलोड करून पुढील पेजवर क्लिक करायचंय मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही इथं दस्तावेज म्हणून तुम्ही वॉटर, इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड, करंट पासबुक, इंडियन पासबुक, पासपोर्ट सॉरी अशा प्रकारे डॉक्युमेंट घ्यायचे मित्रांनो. मी आधार कार्डवर माझा ऍड्रेस सेम आहे, ऍड्रेस मी सेम तोच घेतला. पुढील पेजवर क्लिक केलं मित्रांनो. आपण कधी अपंग श्रेणीमध्ये असाल तर आपल्याला इथे चॉईस करायचं मित्रांनो आपण कोणत्या अपंग श्रेणीमध्ये येतात. त्यांना टक्केवारी वगैरे लिहायची, आपलं सर्टिफिकेट आपल्याकडे आहे काय तर होईल लिहायचंय, सर्टिफिकेशन अपलोड करायचं, नाही असेल तर नाही करायचंय मित्रांनो अशा पद्धतीने. आपण कधी नसेल तर डायरेक्ट या ऑप्शन इथं काही क्लिक वगैरे काहीच करायचं नाही मित्रांनो. डायरेक्ट आपल्या पुढील ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो. इथं काहीच आपल्याला करायचं नाही मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. तर आपल्याला ब्लँक सोडून द्यायचं आपल्याला. त्यानंतर पुढील ऑप्शन आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. जसं आपल्या पुढील ऑप्शनवर क्लिक केले मित्रांनो, मी सध्या राहत असलेल्या सध्याच्या पत्त्यावर माझ्या कुटुंबातील सदस्यांचा मतदार यादीत आधीच समावेश केलेले तपशील खालील प्रमाणे आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, कुटुंबामध्ये एका सदस्याचं नाव टाकायचं आहे आपल्याला, त्याचं मतदान कार्ड आहे त्या ऍड्रेसवर. तर इथं ते आपलं नातं काय आहे, तर आपलं वाईफ असेल कोण असेल, इथं फादर, मदर, वाईफ, त्याच्यानंतर आपलं लिगल जनरेशन वगैरे जे पण असे गुरु वगैरे ट्रान्सजेंडर ते टाकायचे मित्रांनो त्यांचा इथं. त्यानंतर मित्रांनो आपला जो त्यांचा नंबर असतो मित्रांनो, वोटर आयडी नंबर, इपिक नंबर त्याला आपण म्हणतो, तो टाकायचा. इलेक्ट्रिशियन वोटर आयडी नंबर इथे टाकायचा मित्रांनो. अर्जदाराची संबंध असते, नातं जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो एवढं भरून झाल्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पुढील पेजवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर घोषणा, तर घोषणामध्ये काय असणार मित्रांनो, शहराचे नाव टाकायचं आपले पहिले. त्यानंतर आपल्याला राज्य निवडून घ्यायचं आपलं, जसं की आपलं महाराष्ट्र राज्य ते निवडून घ्यायचंय. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडून घ्यायचा आपला. इथं अशा पद्धतीने जिल्हा वगैरे निवडून घ्यायचा मित्रांनो, जे आपण जिल्ह्यामध्ये आपण राहता. त्यानंतर आता मी सध्या साधारणपणे वरच्या पत्त्यावर आहे, ते कधीपासून तुम्ही राहत आहात, तर किती वर्ष झाले ते आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो. इथं ऑप्शन मध्ये तुम्हाला किती वर्षापासून तुम्ही राहत आहात असं ऑप्शन इथे निवडून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर मी पहिल्यांदाच मतदार यादीमध्ये अर्ज करत आहे. माझे नाव विधानसभा मतदारसंघ संसदीय मतदारसंघ समाविष्ट केलेले नाही. ओके. अशा पद्धतीने जन्म दाखल्याचे कोणताही पुरावा नाही म्हणून मी वयाच्या पुराव्यामध्ये खालील नमूद पत्राचे कागदपत्र जोडलेली आहे असं इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं तारीख टाकून द्यायची, आजची तारीख इथं ऑटोमॅटिकली येऊन जाते. त्यानंतर मित्रांनो इथं ठिकाण आपलं जे ते ठिकाणाचं नाव टाकायचं. मला माहिती आहे वरील सर्व विधानसभा घोषणा खोटे, जे खोटे असेल किंवा माहिती खोटी वगैरे असेल तर माझ्या कलमनुसार कारवाई केली जाईल शकते असं इथं लिहिलेलं आहे. आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्यांना पुढील पेजवर क्लिक करून टाकायचं आहे मित्रांनो. जसं तुम्ही पुढील पेजवर एकदा क्लिक कराल मित्रांनो, जसं आपला शेवटचा आता पेज असणार आहे आपला. इथं कॅप्चर कोड टाकायचा आहे मित्रांनो आपला. हा कॅप्चर कोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तुमच्या समोर मी टाकून देतो आता एका मिनिटामध्ये कॅप्चर कोड. जसं की टाकल्यानंतर आपल्याला इथं सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे मित्रांनो. कॅप्चर कोड चुकीचा झाला आपला. आता इथं सेंड ओटीपी वर क्लिक करायचं मित्रांनो. जसं बघू शकता ओटीपी कोड आपल्याला आला असेल या नंबरवर. आपला जो नंबर दिसतो इथं खाली, ओटीपी कोड टाकून आपल्याला इथं जतन करून ठेवायची ही माहिती. ओके मित्रांनो. ओटीपी कोड आपल्याला आलेला आहे, आपण तो टाकून घेतो तुमच्या समोरच मी आता. सबमिट करून टाकायचे एकदा, म्हणजे आपल्याला वाचून घ्यायची एकदा ही माहिती वगैरे. पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला कीप एडिटिंग करायची असेल ते करू शकता किंवा सादर करू शकता मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने त्याच्यानंतर मित्रांनो ही माहिती वाचून घ्यायची, सादर करावं क्लिक करायचं. दोनदा आपल्याला येस ऑप्शनवर क्लिक करावं लागतं मित्रांनो. एकदा झालं त्यानंतर डाउनलोड आपले एक्नॉलेजमेंट नंबर, आपला जो हा जो नंबर आहे मित्रांनो, एक्नॉलेजमेंट नंबर आपला आलेला आहे मित्रांनो. आपण इथं सक्सेसफुल आपला झालेला आहे. हा नंबर आपल्याला इथे फोटो वगैरे काढून घ्यायचा मित्रांनो, डाउनलोड पण करून ठेवायचं मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो इथं डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचंय. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला इथं ओके वर क्लिक करून टाकायचंय. जसं आपण ओके वर क्लिक केलं मित्रांनो, आता बघू शकता आपण आता बॅक पेजवर आलेले आहेत. आपले आयडी सक्सेसफुल झालेले आपलं अप्लाय करून. आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता ट्रॅक ऍप्लिकेशन
आपल्या ट्रॅक ऍप्लिकेशनसाठी आपल्याला जेणेकरून आपल्या जे आपण आता काय प्रोसेसमध्ये आहे रिजिट झालेलं आहे आपल्याला चेकिंग करण्यासाठी तर ट्रॅकिंगसाठी आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. तर इथं क्लिक केलं बघू शकता मित्रांनो. इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात आधी आपलं स्टेट निवडून घ्यायचं. इथं अशा प्रकारे ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटससाठी ट्रॅक करायचं आहे आपल्याला, कुठपर्यंत आलेले आहे, आपल्या चुकी वगैरे रिजेक्टेड झालेले आहे का आपलं सबमिट झालेलं आहे, कुठपर्यंत प्रोसेस झालेली तर चेक करू शकता. जो नंबर मी तुम्हाला दाखवला होता मित्रांनो शेवटी आता आपण तिचा फोटो वगैरे काढायला सांगितलं होतं मी तुम्हाला. येस पासून सुरुवात होता आहे तो नंबर, जो मोठा नंबर असतो मित्रांनो तो आपल्याला इथं टाकायचा असतो मित्रांनो. तो टाकून घ्यायचा इथं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आणि आपल्याला ओटीपी जनरेशन होतो मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा नंबर टाकावा लागतो आपल्याला आणि महाराष्ट्र आपलं स्टेट आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. थोडं काही चुकीचं झालेलं असेल एकदा चेक करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, हा नंबर वगैरे टाकल्यानंतर ट्रॅकिंगवर आपण त्यानंतर इथं बघू शकता आपला नंबर आपला आलेला आहे. इथं नाव वगैरे येऊन जातं आपलं फॉर्म नंबर 6चा. इथं आपल्याला खाली क्लिक करायचं. आता आपल्याला इथं दाखवते इथं सबमिटेड. आपण ह्या तारखेला इथं 4/10/2024 सबमिट केलेलं आहे. अशा पद्धतीने सबमिटेड झालेलं आहे मित्रांनो. ट्रॅक आयडीवर आपल्याला चेक करून घ्यायचं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ओकेवर क्लिक करून घ्यायचं आणि बॅक पेजवर चाललं जायचं मित्रांनो. अशा पद्धतीची ही माहिती होती मित्रांनो. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल. इथं लॉगआउट करून घ्यायचे आपली प्रोफाईल लॉगआउट करून येस करून टाकायचे. नंतर लॉग इन करून आपण चेक करू शकतो मित्रांनो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, ते एक लाईक करून टाकायचंय आणि व्हिडिओ जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करत असतो मित्रांनो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं विसरू नका मित्रांनो. तिथं पण आपण डेली अपडेट वगैरे देत असतो मित्रांनो. नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो तिथं आपण टाकत असतो. आणि काही आपण जॉब अपडेट वगैरे सगळे व्हिडिओ असे बनवत असतो मित्रांनो. तर जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांनी आपण वोटर आयडी बनवलेली असेल त्यांना शेअर करा हा व्हिडिओ. संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे, 15-16 मिनिटाचा व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. डेली आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू.